हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे? सध्या आपण गावी आहोत आणि आज आपण वजडी मसाला बनवणार आहोत. वजडी बनवण्याचे पण भरपूर फायदे आहेत बघा. वजडी हा विटॅमिन B12चा म्हणजे सोर्स आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या ज्या तांबड्या रक्तपेशी आहेत त्या वाढतात. आणखीन एक फायदा म्हणजे जी आपली पचनशक्ती आहे ती पण वजडीमुळे सुधारते. तर असाच आम्ही विचार केलेला आहे आणि आज आम्ही गावरान पद्धतीने चुलीवर शेतात वजडी मसाला बनवणार आहे. माझे मित्र पण माझ्यासोबत आहेत. थोड्या वेळात तुम्हाला त्यांचं म्हणजे इंट्रोडक्शन देतोच. तर बघूया आपल्याला कसा अनुभव येतोय, बघत राहा. मित्रांनो, आता हे आपण वजडे आणलेले, याच्यामध्ये ही आपल्याला चरबी मिळाली. ही आतडी पारोटी हे त्याचं जटर आहे, म्हणजे हे वजडीच बोलतात. हेच मेन वजडी आहे ना, मेन वजडी आहे. आणि हे फुफ्फुस आहे. तर आपण ह्याचे आता छोटे छोटे पीस करणार आहे कापून आहे ना. हे वजडी हे आपली उलटी करून त्याचं एवढे असे छोटे तुकडे करणार आहे. आणि त्यानंतर ते हळद आणि मिठामध्ये शिजत घालणार. आणि धुवायचं पण लागतं ना, भरपूर धुवायला लागणार आहे ह्याला, म्हणजे 2 टाइम. ही जी आतडी पारोटी त्याच्यामधून असं करून करून सगळं त्यातलं काढायला लागतं घाण आतमधली. आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे असे करायचे आहेत. हे असं छोटे तुकडे करतोय आपण. हे हळद मिठात शिजवल्यानंतर आणखीन छोटं करणार ते. ह्याला काय बोलतात? आतडी. आतडी. हे पण टेस्टी लागतात ना जाम, है ना. आता धुवूया हे छोटे वाल. हे बघा, ते असं पिळून काढायचं ह्याच्यामधलं सगळं मटेरियल काय आतमध्ये असेल ते ना, पाईप मध्ये. टेक्निक भारी आहे. असं करून करून प्रत्येक ह्याच्यातलं काढायचं, नंतर कट मारायचं है ना, कापायचं त्याला. हे बघा, आता आपण आतडी कट करतोय, कैचीचा वापर करतोय आपण, बरोबर. बाकी सगळं चाकूने जमलं नाही आपल्याला, हे विळतीनं पण जमलं नाही. ते विळतीनं कापणं तर लेडीज लोकांचं काम आहे मला वाटतंय. आता कैचीनं जमायला लागलं है ना पटापट. शाबास. मित्रांनो, अंधार पडत आलाय आणि आपण चूल पेटवलेली आहे. बघ, पाण्याला आता उकळी आलेली आहे. आता आपण काय टाकतोय? हळद है ना. हळद आणि मीठ है ना. तर ह्याच्यामध्ये आपण शिजवून घ्यायचं आहे ते सगळं म्हणजे ते फक्त 2 हे घ्यायचे ना आयटम, वजडी आणि आतडी. आणि नंतर ते स्वच्छ केल्यानंतर बाकीचं ते फुफ्फुस आणि काय चरबी है ना, ते आपण ऍड करूया. आता आपण हे आतडी टाकूया याच्यात. टाक. आता आपण जे पाणी बाजूला काढूया. मगाशी वजडी आणि आतडी शिजायला टाकली होती.
काढ खाली तिकड. करू किती आहे ते आता कापा यायचं मग ते फुलणीत टाकायचं. आता जरा थोडंसं ह्याला साफ करूया. माझ्या मते ते क्लीन एकदम म्हणजे त्याचा वास तर गेलाच असणार ना. परत जरा साफ कर. आता मित्रांनो आपण फुफ्फुस आणि चरबी आणि आता जे आपण आतापर्यंत हे काय ते वजडी आणि हातडी असं एकदम मिक्स करणार आहे आपण. मीठ आणि हळद टाकवायची थोडीशी छोट्या. काय मीठ आणि हळद टाकायची ना. थोडी टाक म्हणजे कसं ओके होईल. ह्याचा वास याला नाही त्याचा वास याला नाही. आता झालं. आता वासाचं काय नाही. आता सगळं एकत्र केलंय आपण है ना. शिजल्यावर कापायचं सगळं. बर हे केलं का रेडी. टाक हळद आणि मीठ. मित्रांनो आपण बघा इकडे कोथिंबीर, खोबरं, टोमॅटो, कांदा, लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे. आता हे मिक्सर मध्ये बारीक करून आणणार आहे आपण. तेल टाकल्यात आपण टोपात. तिथं ते चटेवर नको ठेवू तेल. भांडं ठेव. ते भांडं आहे ना तो तिथं. आता आपण तेजपत्ता, गरम मसाला आहे हा ना, खडा मसाला टाकलाय. आता सर्व ही जी पेस्ट केली आपण ती पण टाकूया. चिंचेचं पान पण गेलंय त्याच्यात. हा 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 वास काय असतं ना मस्त एकदम. टोमॅटोची पेस्ट टाकूया. वास तर एकदम छानच सुटलाय बघा. पेस्ट आहे ना, कोथिंबीरच आहे ना चिमा ही हिरवी ग्रीन वाली. अजून काय आहे का त्यात ऍड? अद्रक लसूण पेस्ट पण आहे ना त्यात. ओके. वजडीचे मोठे मोठे पीसेस आपण शिजवलेत म्हणजे बॉईल केले. तर आता त्याचं बारीक करूया प्रॉपर है ना. कैचीने काम चाललंय आमचं. आता आपण घरकुल मटन मसाला टाकतोय. किती रुपयाची पुडी आहे रे? 5 रुपयाची आहे ना ती. पूर्ण टाकतोय काय? थोडीशी ठेवली आहे ना शिल्लक. घरगुती आहे ना चटणी टाकतोय आपण त्यात. ग्लास मध्ये पाणी घेऊ काय. थोडंसं पाणी है ना, करपू नाही म्हणून है ना, शिजण्यासाठी का. ओके. आता आपण मेन मटेरियल टाकलंय ह्याच्यात मसाल्यात.
नाही. पाणी ऍड करायचं ना त्यात. मित्रांनो, आता इकडे बघा आपलं कोशिंबिरीचं काम चालू आहे आणि बाजूलाच पियानो वाजतोय ना. हॅपी बर्थडे कुणाचाच नाही आज. का तेवढंच वाजवायचं. मित्रांनो बघा, कोशिंबीर इकडे रेडी आहे. कलर्स खूप छान दिसत आहेत बघा एकदम. वजडी मसाला आपला रेडी आहे आणि आता आपण सर्व करणार आहे. चल चालू कर, बराच वेळ झालेला आहे. थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे. मसाला नाही. ते माझं आहे ना. दे मोहितला. काय टेस्ट करतोय का मिठाची? मीठ लागते जरा. मीठ घ्या. टेस्ट कशी आहे पण? अप्रतिम. हा, एक नंबर क्वालिटी आहे भाई. एक नंबर झाले. अरे वा. अमित, कोशिंबीर आहे एक नंबर. कुर्तीच मारून पितो. एक नंबर. 440 व्होल्ट आता. एक नंबर झाला. मित्रांनो, हे आपली प्लेट आहे. एन्जॉय करा. टेस्ट करूया मित्रांनो, बघूया कसं वाटतंय. एक नंबर आहे. एवढं छान जमेल आपल्याला काय असं अपेक्षा नव्हती. म्हणजे अपेक्षेपेक्षा छान झालेलं आहे. मस्तच. आजचा दिवस आपला सक्सेसफुल झालेला आहे. मजा आली. मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे. खूप छान अशी चव होती आणि खूप एन्जॉय केलेली आम्ही वजडी. तसंच आता सध्या भरपूर थंडी पडलेली आहे आणि इकडे खाली बघा विस्तव आहे आणि इकडे हे सर्वजण शेकतायत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. अशीच वजडी पण तुम्ही ट्राय करा अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स. बाय. गुड नाईट. गुड नाईट. स्लीप टाईट. एक नंबर.